परप्रांतीय महापौर करण्यासाठी भाजप मतदार यादीमध्ये दुबार नावं नोंदवतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर आशिष शेलार यांच्या बाजूच्या 2 इमारतींमध्ये दुबार मतदार आढळल्याचा दावा देखील त्यांनी केलाय आणि देशपांडे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। तर यावरून नवनाथ बन यांनी संदीप देशपांडेंवर निशाणा साधला। परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का, हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे। याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत। भाजप नेते आशिषजी शेलार यांच्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत, त्यांच्या घराच्या बाजूला दुबार नावं आहेत म्हणून आशिषजींना दोष देण्याचा प्रयत्न संदीपजी देशपांडे करतायत। याऐवजी देशपांडे यांनी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।